देवाने कुठलाही अपयशी बनवलेच नाही. When you say I belong to God, जेव्हा तुम्ही बोलत आहे मी देवाचा आहे, what do you think about yourself? तुम्ही स्वतःविषयी काय विचार Are करत you आहे? living independent of Him? आणि तुम्ही त्याच्याशिवाय जगत आहे, Then there could be failures. मग अपयशी होऊ शकत आहे. If you are तुमच्या dependent जीवनात. on Him, जर तुम्ही देवावर आधारित there आहे, are no failures. मग आपल्या जीवनामध्ये कुठलाही अपयशी नाही. You know, the devil has built up that mentality, आणि शैतानाने अशी मानसिकता तयार केली a आहे, victim mentality, एक बली पडलेली a मानसिकता, failure mentality, एक अपयशीची मानसिकता, sickness, disease mentality, आजार व रोगाची मानसिकता, curse mentality, शापाची मानसिकता, fear mentality, भीतीच्या मानसिकता, rejection mentality. नाकारपणाची मानसिकता. This is all brought in by sin. आणि हे सर्व पापाने आणलेली आहे. God never brought all this into us. देवाने हे सर्व गोष्टी आपल्यामध्ये कधीच आणले नाही. And living in this world, आणि ह्या जगामध्ये राहून we have formed this negative image आम्ही हे नकारात्मक रूप तयार केले आहे about our identity. आपल्या ओळखीविषयी. But when we become born again पण जे आपला नवीन जन्म by होतो, believing in येशू Jesus, ख्रिस्तावर विश्वास करून God gives you a new देव identity. तुम्हाला एक नवीन ओळख देतो. He doesn't do a repair work. आणि देव काय सुधारणुकीचं काम करत नहीं नहीं नाही. नहीं, इधर प्रॉब्लम है, इधर नहीं, नया ही बनाता है वो. हेलो, और रिपेयर करता नहीं है. कितने लोग हैं हमारे लोग बोलते हैं ना, अरे रिपेयर कशाला नवीनच घेऊन टाका ना, बोलते की नहीं? See, if we have this mentality, what about God? जर आपल्याकडे ही मन आहे, मग देवाविषयी काय? प्रभु थोड़ा इधर उधर बराबर कर, नया ही बनाता हूं तुमको. 2 Corinthians 5:17 says, if any man be in Christ, he is a new creation. 2 कोरिन्थीकर 5:17 म्हणत आहे, जर कुठलाही व्यक्ती ख्रिस्तामध्ये आहे तर तो एक नवीन उत्पत्ती आहे. Amen. आमेन. He is not a stingy God. आणि तो काय चिकट देव He नाही. owns the world. आणि तो जगाचा मालक आहे. The roads in heaven are made of gold. आणि स्वर्गामध्ये जी रस्ते आहे ती सोन्याने बनवली The आहे. Bible says it. शास्त्र असं म्हणत आहे. Don't be offended. आणि नाराज होऊ नका. We are wearing road material here. आम्ही रस्त्याच्या वस्तू आपल्या कानामध्ये किंवा गळ्यामध्ये घालत आहे. Amen. See, God is a glorious God, आणि देव एक महिमारूपी rich देव आहे. God. श्रीमंत देव आहे. Lavishly He will bless you. आणि थाटामाटाने तो तुम्हाला आशीर्वाद देणार. Amen. आमेन. Hello. So change your mentality. म्हणून तुमची मानसिकता तुम्ही बदलून Don't टाका. hear wrong messages. चुकीचा संदेश ऐकू Wrong नका. messages are transforming you in a wrong way. आणि नियमशास्त्राचा जो संदेश आहे तुमच्या चुकीच्या रीतीने रूपांतर करत आहे. Hear the right messages. योग्य संदेश ऐका. Amen. Amen. Now let me show you from the Bible. आता मी तुम्हाला शास्त्रामधून दाखवतो. Look what God thinks about you. आणि बघा देव तुमच्याविषयी काय विचार What करतो. God says about आणि you. देव तुमच्याविषयी काय बोलत आहे. Build up that kind of आणि mentality. असं प्रकारची मानसिकता तयार Not करा. what people say, आणि लोक जे बनत what you आहेत think. आणि तुम्ही काय विचार No, करत आहे ते what नाही. God thinks. आणि देव तुमच्याविषयी काय विचार करत आहे. Amen. आमेन. Change your mentality to what God thinks about me. आणि तुमच्या मानसिकता तसं बदला की देव माझ्याविषयी काय प्रभु विचार मेरे करत बारे आहे. में क्या बोलता वो मैं हूँ. Amen. लोग क्या बोलता, मैं क्या सोचता हूँ, मेरा बाजू वाला क्या बोलता, मेरा हस्बैंड क्या बोलता, तू काय फायदाचा नाही है. वो मेंटॅलिटी बिल्डअप किया हम लोग ने. Now build your true identity. आता तुमची खरी ओळख तुम्ही बांधा. Amen. Amen. Okay. Jeremiah 29:11 says, इर्मिया 29:11 म्हणत आहे. God says, देव म्हणत आहे, I know मला माहिती आहे the thoughts I think towards you. आणि जे माझे विचार आहे तुझ्याकडे त्याच्याविषयी मला माहिती आहे. That means त्याचा अर्थ आहे His thoughts about you. आणि त्याचे विचार तुमच्याविषयी Does it match with your thoughts? आणि तुमच्या विचाराबरोबर सहमत आहे का. Do you think as God thinks? आणि जसं देव विचार करतो तसं तुम्ही विचार करत आहे का. If you don't know the word, जर तुम्हाला वचन माहिती नाही, your thinking is not in line with what God is thinking about you. तुमचा विचार त्या ओळीमध्ये नाही जसं देव तुमच्या विषय विचार करत आहे. Amen. आमेन. You're working opposite, तुम्ही विरुद्ध काम करत आहात contrary आणि विपरीत काम to करता. God. देवाच्या विपरीत That's why तुम्ही we काम must करत know आहे. the word. म्हणून आपल्याला वचन समजलेच पाहिजे. Sir, your line of thinking aligns with the way God thinks about you. जेणेकरून जसं तुम्ही विचार करत आहे ते देवाच्या विचाराच्या ओळीत येत आहे. God is not a failure. देव काय अपयशी He नाही never makes any आणि failures. देव कुठलाही अपयशी बनवत नाही. He is a victor. देव विजेता That's why आहे. He sent Jesus म्हणून त्यांनी येशूला to पाठवले defeat Satan, शैतानाला पराभूत because we were करण्यासाठी. victims of the devil, कारण आम्ही शैतानाचे भक्ष्य होते and He defeated him, आणि येशूने त्याला पराभूत rose केलं, up, परत उठले, brought victory, आपल्यासाठी विजय because आणले. He wants to see you a victor. कारण येशूची इच्छा आहे की तुम्ही विजेता म्हणून दिसले पाहिजे. Amen. आमेन. Hello, be happy. आनंदित व्हा.
So what is God saying? म्हणून I ते know काय the बोलत? thoughts I think towards you, आणि तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहे ते मी जाणतो. says the Lord. आणि असं प्रभू म्हणत आहे. Thoughts of peace, आणि शांतीचे विचार not of evil. आणि अनिष्टाचे नाही. God never thinks evil about आणि you. देव तुमच्याविषयी वाईट विचार करत नाही. तुम्हारा नुकसान नहीं सोचता प्रभु कभी भी. ये हमारा माइंड में डाला है. प्रभु पनिश करेगा, प्रभु बीमारी देगा, प्रभु श्राप देगा, प्रभु मार देगा. ये ऐसा बम्बार्ड करके रखा है हमारा माइंड में. इट्स अ रिलीजियस टीचिंग और एनी टीचिंग. आणि ती धार्मिक शिकवण असू द्या, कुठलाही शिकवण असू द्या. बिकॉज एज यू थिंक, कारण जसं तुम्ही विचार करतो, यू विल बिकम, तुम्ही तसंच बनणार. यू विल लिव. तुम्ही तसंच जगणार. बार बार तुमको बोला तुम कुछ फायदे का नहीं, कुछ फायदे का नहीं, कुछ फायदे का नहीं. एक दिन तुम वो डेवलप कर लेता, मैं कुछ फायदे का नहीं है, और तुम कभी भी फायदे का नहीं हो सकता. Transformation comes from the mind. आणि परिवर्तन मनातून येतो. God has given you a mind to transform your bodies and your lives. आणि देवाने तुम्हाला मन दिलेलं आहे तुमच्या जीवनाला आणि तुमच्या देहाला रूपांतरित करायला. Before you want changes, आणि तुम्हाला बदल येण्याच्या your आधी mind must change. तुमच्या मन प्रथम बदलले Your पाहिजे. mind must be renewed. तुमच्या मन आधी नवीन झाली पाहिजे. Amen. आमेन. If you're obstructing God's thoughts जर तुम्ही देवाच्या विचाराच्या विरुद्ध येत by आहे, carrying many bitterness or hate and revenge and anger, oh my, जर तुमच्या मनात कडूपणा आहे, राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, you are hindering God's work in your life. मग देवाच्या काम जे तुमच्या जीवनामध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही अडथळा आणत आहे. Amen. आमेन. God does not forcefully do it. आणि देव बलजबरीने ही गोष्टी करत You नाही. permit to happen. आणि तुम्ही परवानगी देत आहे ते You तसं let it होण्यासाठी. happen. तुम्ही तसं व्हायची परवानगी You देता give him the clean ground. आणि तुम्ही त्याला स्पष्ट भूमी देता. You remove all thorns and आणि thistles, सर्व काटे व कुसले तुम्ही that काढता, God's word grows in your life. जेणेकरून देवाचे वचन तुमच्या जीवनामध्ये वाढतो. Amen. आमेन. Hello. The problem is never with God. आणि देवाबरोबर कधी समस्या Never नसतो. murmur. आणि कधीच कुरकुर करू Never नका. complain. कधीच तक्रार करू नका. God is not your enemy. देव तुमच्या शत्रू नाही. He is our Father. देव आपला पिता आहे. He is for us. आणि देव आपल्यासाठीच आहे. He is never against you. आणि देव कधीच तुमच्या विरुद्ध Instead of नाही. looking there, where is the problem with God? Look here. आणि देवाकडे बघण्याच्या ऐवजी की देवामध्ये कुठे कुठे समस्या आहे, तुम्ही मैं क्या तुमच्याकडे अड़चन बघा. ला रहा हूं कि प्रभु का कार्य मेरे में नहीं हो रहा है, प्रभु का आरोग्य मेरे जीवन में नहीं हो रहा है, प्रभु का आशीर्वाद मेरे जीवन में नहीं आ रहा है. किधर प्रॉब्लम है मेरे में? मैं कुछ रखा है क्या? थॉर्न्स एंड थिसल्स ग्रो कर रहा है क्या? बिटरनेस रखा है क्या? रिवेंज रखा है क्या? एंगर रखा है क्या? क्या रखा है जिसकी वजह से प्रभु का काम नहीं हो रहा है, आशीर्वाद नहीं आ रहा है? Amen. But otherwise people take रोडून रोडून प्रार्थना कर दो. That will not help. तुम ये सब रख के रोडून रोडून प्रार्थना करके क्या मिलने वाला है? Do you think you can draw sympathy or pity or favor from God by crying? आणि तुम्हाला वाटत की रडून तुम्ही करुणा किंवा सहानुभूती प्राप्त करू शकत आहे देवापासून? I'm not offending you. मी तुम्हाला नाराज करत नाही. I'm not ignoring your crying. आणि तुमच्या रडण्याविषयी मी दुर्लक्ष करत नाही. But I'm not taking your side. पण मी तुमच्या बाजू देखील घेत नाही. हाँ बरोबर रडून अजून रडून कुछ फायदा नहीं उसमें. I'm telling you to help you. मी तुम्हाला सांगत आहे तुमची मदत करण्यासाठी. Amen. Amen. That you'll come out of all this. जेणेकरून तुम्ही ह्या सर्व गोष्टीतून बाहेर निघणार. God has kept good plans for you. आणि देवाने तुमच्यासाठी चांगलं योजना You may be राखून- young or old. तुम्ही तरुण असेल किंवा म्हातारा असेल, God has plans for you. देवाकडे तुमच्यासाठी योजना Now, आहे. see, thoughts of peace. आणि शांतीचे विचार, God हिताचे विचार. never thinks evil about आणि you. देव तुमच्याविषयी अनिष्टाचे विचार करत नाही. इसका कैसा नुकसान करने का, इसका कैसा बर्बाद करने का, ऐसा प्रभु का सोच नहीं है. ये मनुष्य का सोच है. Amen. Amen. God thinks good about you. देव तुमच्याविषयी चांगला विचार करतो. He is your creator. आणि देव तुमच्या निर्माण करता He has created us. आणि त्यांनी आपली निर्मिती केली आहे. माँ बाप ने जन्म दिया है वो प्रभु का ability से. Amen. It's by God's power. आणि ही देवाच्या सामर्थ्याने आहे. With the union of the man and the woman, the child is born. आणि पुरुष व स्त्रीच्या संगमाने मूल जन्म घेतो. But the spirit is put by God. पण जो आत्मा आहे देव घालतो. Life is put by God. आणि जो जीवन आहे देव देतो. Amen. आमेन. Know this well. आणि हे चांगलं जाणून घ्या. See, his thoughts are of peace, आणि त्याचे शांतीचे विचार आहे आपल्यासाठी. to give you a designated end, to give you a good end.
आणि तुम्हाला एक चांगला अंत देण्यासाठी. Amen. आमेन. A prosperous end. आणि एक समृद्ध तुम्हाला अंत Now देण्यासाठी. change your mind. आता तुमच्या मन बदला. Because this is the way God is thinking about you. कारण अशा प्रकारे देव तुमच्याविषयी If विचार you're not करतो. thinking that way, जर तुम्ही असा विचार करत नाही, His good plan will not be done in your life. त्याची चांगली योजना तुमच्या जीवनामध्ये घडून येणार नाही. Align yourself with God's thoughts आणि देवाच्या विचाराबरोबर तुम्ही देवाच्या रांगेत so that faith will work जेणेकरून विश्वास काम करणार. and these good things will happen in your life. आणि ही चांगली गोष्टी तुमच्या जीवनात घडून It's येणार. not by doing. आणि हे करण्याने नाही. That is religion. आणि तो धर्म आहे. You know, many have religious Christianity, आणि अनेक लोकांमध्ये धार्मिक ख्रिस्तीपणा preaching आहे. religious Christianity messages, आणि ते धार्मिक ख्रिस्तीपणाचा संदेश प्रचार करत आहे, which is not of grace, जी कृपेच्या नाही. which stresses on you, on your doing, on your performance, on your merit, on your deserving. आणि जे बल देत आहे की तुम्ही केले पाहिजे, तुमची योग्यता असले पाहिजे, तुमच्या लायक असले पाहिजे, तुमच्या त्याच्यामध्ये काहीतरी काम असले That पाहिजे. is religious Christianity. तो आहे धार्मिक ख्रिस्तीपणा. Many are following religious Christianity. आणि अनेक लोक धार्मिक ख्रिस्तीपणाच्या अनुसरण करत There आहेत. is no grace in religious आणि Christianity. धार्मिक ख्रिस्तीपणामध्ये कृपा मुळीच नाही. Will religion say you don't have to fast, you don't do anything, but still I'll bless you? आणि धर्म असं बोलत आहे की तुम्ही प्रार्थना करू नका, उपवास करू नका, तरी मी तुम्हाला आशीर्वाद Hello? देणार. असं धर्म बोलतो का? ऐसा कभी नहीं बोलेगा. तुम खाली हाथ मत आओ, कुछ लेकर आओ प्रभु के लिए. तो प्रभु सोचेगा देने का क्या नहीं. That is religion. आणि तो धर्म आहे. He will not give you free. आणि तो तुम्हाला मोफत देणार नाही. But what is grace? पण कृपा काय आहे? Though you don't deserve, जरी तुम्ही लायक नाही, yet you can receive by faith. तरी विश्वासाने तुम्ही ते गोष्टी प्राप्त करू शकत आहे. Amen. आमेन. Know this. आणि हे जाणून घ्या. You can boast in religious Christianity, but in grace you can never boast. आणि धार्मिक ख्रिस्तीपणामध्ये तुम्ही बडाई मारू शकत आहे, पण कृपामध्ये तुम्ही बडाई मारू शकत नाही. Religion कभी free नहीं देता है, but grace gives you free. पण कृपा तुम्हाला सर्व गोष्टी मोफत देतो. Amen. आमेन. It requires only faith, फक्त विश्वास लागते, the right faith, योग्य विश्वास which लागतो, comes from the right knowledge of God's word. जो देवाच्या वचनाच्या योग्य ज्ञानातून येतो. Okay, now first thing we see here, आणि प्रथम गोष्टी आपण इथे पाहतो. God wants only good for us, आणि देवाच्या फक्त इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये चांगलंच not घडले पाहिजे evil. आणि काही अनिष्ट नाही. So you don't have to fear. म्हणून तुम्हाला भीती बाळगायची गरज नाही. Amen. आमेन. Once you know this, एकदा तुम्हाला हे you will come समजते, running to God. तुम्ही धावत पळत देवाकडे येणार. Amen. You will not Amen. fear. तुम्ही भीती बाळगणार नाही. एक loving person के पास लोग बच्चे लोग भी भाग के जाते हैं. Amen. I gave you so many times examples. आणि अनेकदा मी तुम्हाला उदाहरण दिले. When the mother is holding the child जेव्हा आई बाळाला धरली आहे and एक अंकल खड़ा है ऐसा बड़ा मुस्टैच लेके बैठा है, तो बोलेगा, मम्मी बोलेगा अरे जा अंकल के पास जा, मगर बहुत तो खतरनाक है वो. मम्मी मम्मी मैं नहीं जाएगा, वो नहीं जाएगा. मगर मम्मी बोला अंकल बहुत अच्छा है, वो चॉकलेट देता, ऐसा मम्मी अंकल अंकल जाएगा. See, when you know someone loves you, जेव्हा तुम्हाला माहिती आहे की कोणी तुमच्यावर प्रीती you'll go करतो, running to him. तुम्ही धावत पळत त्या व्यक्तीकडे जाणार. That's what the devil is trying his best to show God in a wrong picture. म्हणून शैतान आपला उत्तम प्रयत्न करत आहे आणि तो दाखवत आहे की देव वाईट आहे, As a दुष्ट God of आहे. fear. जसं काय तो भीतीचा देव आहे. That's why many don't want to come to God. म्हणून अनेक लोकांना देवाकडे यायची इच्छा नसते. That is one of the reasons many have become atheists. आणि हीच एक कारण आहे की अनेक लोक नास्तिक झाले आहे. Because they know मेरा पाप की वजह से प्रभु क्षमा नहीं करेगा, दंड देगा, उसका ये बोलने के प्रभु ही नहीं है. See, that's the escape route for them. आणि ते त्यांच्यासाठी निभावण्याचा एक मार्ग आहे. This is the way the devil has worked. आणि अशा प्रकारे शैतानाने काम केलं आहे. So we have to rectify. म्हणून आपण सुधार केले पाहिजे. Amen. Amen. Because God will never use a loudspeaker from heaven. कारण देव कधीच स्वर्गातून लाऊडस्पीकरचा उपयोग करणार नाही. He's given his thoughts, आणि त्यांनी आपले त्याचे विचार mind, दिले, त्याचे मन दिले आहे, his will. त्याची इच्छा That's the दिली word of God. आणि तो आहे देवाचे वचन. Amen. Amen. You can know him by the word. आणि तुम्ही देवाला ओळखू शकत आहे फक्त त्याच्या वचनाने. But some have misinterpreted the word. पण Okay. काय लोक वचनाचा चुकीचा अनुवाद केला आहे. So God has plans to prosper you म्हणून देवाकडे योजना आहे तुमची उन्नती and करण्यासाठी not to harm you, आणि तुमच्या इजा करण्यासाठी नाही. to give you hope and a future. आणि तुम्हाला एक आशा आणि
भविष्य देण्यासाठी. And it says here, आणि इथे म्हणत God आहे- knows what He thinks about you. आणि देवाला माहिती आहे की तुमच्याविषयी देव काय विचार करत आहे. But do you know what He thinks about पण you? तुम्हाला माहिती आहे की देव तुमच्याविषयी काय विचार करतो. That is important. आणि ही महत्वाची It आहे. is not what you think, आणि तुम्ही काय विचार करत आहे ती महत्वाची what नाही. others are saying about you. आणि इतर लोक तुमच्याविषयी काय बोलत आहेत ते So नाही. many people have built up their own negative images. म्हणून अनेक लोकांनी आपलं नकारात्मक रूप तयार केले आहे. लोगों का बात सुन के उन लोग ने ऐसा अपने आप को इमेज बना के रखा है और वो एक्सेप्ट किया, उसके मुताबिक जीते उन लोग. They don't want to change. आणि त्यांना बदलायची इच्छा नाही. So God cannot help you. म्हणून देव तुमची मदत करू He says, शकत first नाही. renew your mind. देव म्हणत आहे प्रथम तुमच्या मन नवीन करा. See how I look at you. आणि बघा मी तुमच्याकडे कसं पाहतो. See what I think about you. बघा मी तुमच्याविषयी काय विचार करतो. Amen. आमीन. Then you will see changes. मगच तुम्ही बदल You पाहणार. want to see changes? तुम्हाला बदल पाहायचा आहे. Renew your mind. प्रथम तुमच्या मनाला नवीन करा. Throw away that old things. आणि जुन्या गोष्टी फेकून टाका. You are a new person. तुम्ही एक नवीन व्यक्ती आहात. Your past is not there. आणि तुमच्या भूतकाल तर मुळीच नाही. Amen. आमीन. When a child is born, जेव्हा एक बाळ जन्म उसका घेतो past है ही नहीं. त्याच्या भूतकाल नसतो. एकदम नया है वो. In the same way you are born again. आणि तसंच प्रकारे तुमच्या नवीन जन्म You have झाले. no past. तुम्हाला काय भूतकाल नाही. God doesn't recognize you by your past. आणि देव तुमची ओळख करत नाही तुमच्या भूतकालच्या गोष्टीने. It has been fed in our minds. आणि आपल्या मनामध्ये असं तुम भरवले गेले. दारू पीता था, तुम सिगरेट पीता था, तुम वैसा था, वैसा था. That past has nothing to do with you. आणि तो भूतकालला तुमच्या बरोबर आता काय घेणे देणे नाही. You're born again. आणि तुमच्या नवीन जन्म झालेली आहे. Amen. Amen. God doesn't see your past. आणि देव तुमच्या भूतकाल बघत नाही. Why do you want to relate to your past? आणि तुमच्या भूतकालशी तुम्हाला का संपर्क ठेवायचा आहे, संबंध ठेवायचा आहे. God sees you differently. आणि देव आता तुम्हाला वेगळं Know रीतीने how बघ- He sees you and आणि- see yourself. आणि जाणून घे देव कसं तुम्हाला पाहताय आणि तसंच तुम्ही स्वतःला बघा. And that is what faith, by which you will have access to what God says about you. आणि तीच आहे विश्वास. आणि मगच तुम्हाला प्रवेश मिळेल जो देव तुमच्याविषयी विचार करत आहे किंवा बघत आहे. God is a good God, let me देव tell you. एक चांगला देव आहे मी तुम्हाला सांगतो. He is the best God. आणि तो सर्वात उत्तम देव आहे. People have been fed long picture about God. आणि लोकांना देवाविषयी चुकीचे चित्र दिले गेले आहे. That's why there is so much fear. म्हणून लोकांच्या मनात खूप भीती आहे. डर से काम करता है, प्रेम से नहीं. प्रभु इतना प्रेम करता हूं मेरे से, मैं डिजर्व नहीं करता हूं, फिर भी प्रेम करता है, मैं उस प्रभु के लिए काम करूंगा. That's from your heart. आणि ती तुमच्या हृदयापासून आहे. प्रभु मैं काम नहीं किया तो फटका देगा, मैं काम करता हूं. You're not making him happy. मग तुम्ही त्याला आनंदित करत नाही. With wrong knowledge, चुकीच्या ज्ञानाने you don't have a right relationship. तुमच्या योग्य नातेसंबंध नाही With the देवाबरोबर. right knowledge, योग्य ज्ञानाने you have the right relationship with तुमच्या God. देवाबरोबर योग्य So नातेसंबंध God होतो. wants, before you come for a relationship, know the word. आणि देवाची इच्छा की तुम्ही त्याच्याबरोबर संबंध ठेवण्याच्या आधी तुम्ही त्याचे वचन जाणून घ्या. Amen. Amen. Okay. I'm going very fast. I'm sorry because we don't have much time. आणि मी लवकर जातो आपल्याकडे अधिक वेळ नाही म्हणून. So God knows what He thinks about you. म्हणून देवाला माहिती आहे तुमच्याविषयी तो काय विचार करत If आहे. you don't know it. जर तुम्हाला ही गोष्टी माहिती नाही तर तुम्ही जाणून Because घ्या. knowledge gives you faith. कारण ज्ञानच तुम्हाला विश्वास देतो. Faith gives you access आणि विश्वासच तुम्हाला प्रवेश देतो to His grace. त्याच्या कृपाकडे. Grace is what God gives you freely. आणि कृपा म्हणजे देव जो तुम्हाला मोफत देतो, फुकट देतो. Amen. Amen. Even if you don't qualify, जरी तुम्ही पात्र नाही तरीही you receive. तुम्हाला प्राप्त होतो. Amen. आमेन. God doesn't see your आणि qualification. देव तुमची पदवी बघत नाही. Nay. He sees who Jesus is. आणि तो बघत आहे की येशू कोण आहे. He is the only one who qualifies, आणि येशूच आहे जो पात्रवान आहे, who is without sin, जो निष्पाप who आहे, paid for our sin, ज्याने आपल्या पापासाठी भरपाई केली. past, present, and future. भूतकाल, वर्तमान आणि The whole भविष्याची world पाप. sin. आणि पूर्ण जगाची पापाची भरपाई केली. Amen. आमेन. And He gave us His life. आणि येशूने त्याचे जीवन So आम्हाला when दिले. we come with the life of म्हणून Jesus, जेव्हा आपण येशूच्या जीवनाने येतो God qualifies you. देव तुम्हाला पात्रवान करतो. Not because of who you are, तुम्ही कोण आहे म्हणून but नाही, because who you are in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहे म्हणून. Amen. Amen. God puts you in Christ. आणि देवाने तुम्हाला ख्रिस्तामध्ये So that ठेवले all your negatives are not there. जेणेकरून सर्व तुमच्या नकारात्मक गोष्टी नाही. Now by the life of Christ, आता ख्रिस्ताच्या जीवनाने you live. तुम्ही जगत आहे. And that's what God sees you. आणि तसंच देव तुम्हाला बघत आहे. He doesn't find out any mistakes in आणि you. देवाला तुमच्यामध्ये कुठलाही चुका दिसत That's why नाही. many cannot understand who is a Christian. म्हणून अनेक लोकांना कळत नाही की ख्रिस्ती कोण The आहे. people of the world will never understand you. आणि जगाचे लोक कधीच तुम्हाला समजून They have घेणार never नाही. understood Jesus. आणि त्यांनी येशूला देखील समजून घेतले नाही. Amen.
इन लोग भी करता ना बुरा काम, इन लोग भी पाप करता. They don't understand. आणि त्यांना कळत And some नाही. of the Christians don't understand. आणि काही ख्रिस्ती लोकांना देखील कळत नाही. ये क्रिस्ती ऐसा पहना, वो वैसा ड्रेस पहना, ये ऐसा मेकअप किया, ऐसा बाल कलर किया, ये ऐसा पैंट पहना, ये काला पैंट शर्ट पहना. Is God bothered about all this? आणि देवाला ह्याच्याविषयी काळजी आहे का? Are you saved by your conduct? आणि तुमच्या वागणुकीने तुमच्या तारण Are झाले you आहे saved by your behavior? का? आणि तुमच्या वर्तनाने तुमच्या तारण झाले आहे का? Are you saved because we are deserving? आम्ही लायक आहे म्हणून आमचे तारण झाले का? Do you think if we change all the externals, God will accept you? आणि तुम्हाला वाटत आहे की Hello? जर तुमच्या बाहेरच्या गोष्टी तुम्ही बदलले मग देव तुमचा स्वीकार करणार का? Hello? चलो आज से ना मैं एकदम लूज कपड़ा पहनता हूँ, सफेद कपड़ा पहनता हूँ, चप्पल पहन के आए, प्रभु स्वर्ग में लेके जा, नहीं लेके जाएगा. If you can do it, you don't want Jesus. जर तुम्ही करू शकत आहे मग तुम्हाला येशू नको. Amen. Amen. If you can have a right standing by your own self, जर आपला स्वतःहून आपण योग्य उभे राहू you शकत आहे reject देवापुढे, Jesus. मग तुम्ही येशूचा नाकार करता. Hello? Will God be happy? देव मग आनंदित असेल See, का? I don't want Jesus. आणि तुम्ही बोलणार मला येशू नको. मैं ना इतना साल से सफेद कपड़ा पहना, हफ्ते में सिर्फ 2 ही बार नहाया. हाँ? तुम एक्सेप्ट करो. God will not accept. देव तुमचा स्वीकार करणार नाही. He sees your heart. आणि देव तुमचे अंतःकरण पाहतो. Amen. आमेन. God sees your heart. देव तुमचे हृदय पाहतो. If you have the life of Christ, जर तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे In जीवन आहे, you. तुमच्यामध्ये the root is proper. मग जो मूळ आहे तो बरोबर आहे. फल दिखेगा जैसा तुम ये जीवन में बढ़ेगा तो. Amen. Amen. God has accepted you. देवाने तुमचा स्वीकार केला That's आहे. why no one has the right to reject you. म्हणून कुणाकडे अधिकार नाही तुमच्या नाकार करण्यासाठी. Hello, based on anything. आणि कुठल्याही गोष्टीच्या आधारे. वैसा कपड़ा पहनता, वैसा करता, वैसा करता, वैसा करता. Who are you? तुम्ही कोण आहात? God has accepted me. देवाने माझा स्वीकार केला आहे. Amen. आमेन. No one can reject you. आणि कुणी तुमचा नाकार करू शकत नाही. God has accepted you. देवाने तुमचा स्वीकार Why? केला आहे का? Because you believed in one person, that is Jesus Christ. कारण तुम्ही एका व्यक्तीवर विश्वास केला आहे तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. Amen. आमेन. You are qualified. You are qualified. मग तुम्ही पात्रवान आहे, गुणवंत आहे. But many have not come up to that standard. पण अनेक लोक त्या पातळीपर्यंत पोहोचले नाही. That's why they come रडून रडून, प्रभु दया करा. No, no. तुम दया करता है इसके लिए प्रभु दया नहीं देता तुमको. दया दिखाया प्रभु यीशु को भेज के हमको. Amen. Amen. He sent Jesus आणि as देवाने- mercy and grace. देवाने येशूला पाठवले कृपा व दया म्हणून. You accept him, you have grace and mercy. जर तुम्ही येशूचा स्वीकार केले तर तुमच्याकडे कृपा व दया Apart आहे. from him, you get nothing. येशूच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय मिळत नाही. Remember this. हे गोष्टी लक्षात ठेवा. Apart from Jesus, आणि येशू शिवाय you have nothing. तुमच्याकडे काही नाही. Because we are given the place of Jesus. कारण आपल्याला येशूच्या स्थान दिले गेले आहे. As he is, so are you. जसं येशू आहे तसंच तुम्ही आहे. You are in Christ. तुम्ही ख्रिस्तामध्ये You have the आहे. life of Christ. तुमच्यामध्ये ख्रिस्ताचे जीवन आहे. You're the sons of God, तुम्ही देवाचे पुत्र आहात. heirs of God, देवाचे वारीस आहे. co-heirs with Christ. ख्रिस्ताबरोबर सहवारीस आहे. Christ's position is your position आणि today. ख्रिस्ताची पदवी आज तुमची पदवी आहे. When you come to God, जेव्हा तुम्ही देवाकडे येता how do you come? तुम्ही कसं देवापुढे In येता? whose name you come? आणि कुणाच्या नाव With घेऊन what तुम्ही येता? consciousness you come? कुठल्या विवेकाने तुम्ही येत आहे? तुम्हारा खुद का रहेगा तो मैंने आज झगड़ा किया, अरे बाप रे प्रभु के पास नहीं जाएगा. मैं बाइबल पढ़ना पहला 10 चैप्टर, हाँ अभी अच्छा लग रहा है, प्रभु मैं आया. Wrong. चुकीचा आहे. Hello, that is religious Christianity. आणि तो धार्मिक ख्रिस्तीपणा आहे. I come in Jesus' मी name. येशूच्या नावात येतो. Amen. आमेन. See, look at this. आणि ह्या गोष्टीकडे बघा. That is faith. आणि तो आहे विश्वास. God wants us to live by faith, आणि देवाची इच्छा आहे की आपण विश्वासाने जगलो not by पाहिजे. senses. आपल्या इंद्रियाने नाही. You cannot please God without faith, the Bible says. आणि तुम्ही देवाला विश्वासाशिवाय संतुष्ट करू शकत Because नाही असं faith शास्त्र means म्हणत आहे. I trust in what God says. आणि विश्वास म्हणजे मी भरोसा करत आहे जो देव बोलत आहे त्याच्यावर. Even if I don't feel it, जरी मला वाटत नाही I तरी, don't feel I'm right, आणि मला वाटत नाही मी बरोबर आहे, but God says it, पण देव बोलतो मी that बरोबर आहे Jesus is your की righteousness. येशूच तुमची नीतिमत्ता आहे. So by faith I come. म्हणून विश्वासाने मी देवापुढे येतो. Though my sense may not like it, जरी माझ्या इंद्रियांना ही गोष्टी I पसंत don't पडणार नाही, care. मला काही I फिकर walk by नाही. faith. मी विश्वासाने and चालतो. without faith it is impossible to please God. आणि विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. Amen. आमेन. समझ में आ रहा है? What a blessing.
आणि किती महान आशीर्वाद, What a blessing. किती महान आशीर्वाद. Having done nothing, आणि तुम्ही काय केले नाही doing nothing, आणि काय करत नाही, grace blesses you. तरी कृपा तुम्हाला आशीर्वाद Grace देते. accepts you. कृपा तुमचा स्वीकार करतो. Amen. आमेन. So walk as though you're accepted. म्हणून असं चालत जसं काय तुमची स्वीकृती झाली आहे. तुमको लगेगा नहीं ऐसा, वो फेंको वो लगने का. इमोशन ऊपर नीचे जाते रहता है, स्टेबल नहीं रहता. फेथ स्टेबल रहता है. Amen. Because faith is based on the word of God, कारण जो विश्वास आहे देवाच्या वचनावर आधारित आहे and the word of God never shakes. आणि देवाचे वचन कधीच हालत नाही. So your faith will never be shaken. म्हणून तुमचा विश्वास कधीच डगमगणार Your नाही, senses हालणार will go up and down. नाही. तुमची जी इंद्रिय आहे, भावना आहे, वर खाली होऊ शकत आहे. आज मूड ने, आज मूड है, चेंज होते रहता है. If I tell you someone of your family has met with an accident, बोलेगा. मैं बाद में बोलेंगे नहीं नहीं ऐसा मजाक किया. अच्छा अच्छा. See, it changes, मग तुमचा जे मूड आहे, भावना आहे, बदलून जातो. but the word of God never पण changes. देवाचे वचन कधीच बदलत नाही. God is the same yesterday, today, and forever. देव काल, आज आणि युगानुगसाठी सारखंच आहे. Are you understanding? तुम्हाला कळत आहे का? What a blessing. किती महान आशीर्वाद. Don't hear the wrong word. आणि चुकीच्या वचन ऐकू नका. Hear the right word. योग्य वचनच ऐका. Amen. आमेन. God looks at you differently. देव तुमच्याकडे वेगळ्या रीतीने He says पाहतो. you're beautiful. आणि देव म्हणत आहे तुम्ही सुंदर आहात. But नहीं ना, वो बाजू वाला बोला तुम ब्यूटीफुल नहीं. वो बाजू वाला प्रभु से बड़ा है क्या? हेलो. That's why you're not becoming the way God wants you to become. म्हणून तुम्ही तसं बनत नाही जसं देवाची इच्छा आहे तुम्ही झाले पाहिजे. उसने बोला ऐसा, इसने बोला ऐसा, वो बोला ऐसा, ये बोला. प्रभु क्या बोला वो मतलब नहीं अपने को. Isn't it? Hello. What God says, live by that. आणि जो देव बोलत आहे त्या अनुसार. Have you seen it? God thinks about you. आणि तुम्ही बघितले का देव तुमच्याविषयी विचार He करतो. has good thoughts about आणि you. देवाकडे तुमच्याविषयी चांगला विचार आहे. You too have thoughts. आणि तुमच्या मध्ये देखील विचार आहे. तुम्हारे पास भी विचार है और प्रभु के पास भी विचार है. प्रभु का विचार तुम्हारे से महान है. तुम्हारा विचार बीमारी करेगा, उसका विचार आरोग्य का है. Amen. Amen. तुम्हारा विचार श्राप करेगा, उसका आशीर्वाद का विचार है. हेलो. Get in line with his word आणि त्याच्या वचनाच्या ओळीत या. and you will see the blessing come into your life. आणि तुम्ही बघणार की आशीर्वाद तुमच्या जीवनात येत आहे. We're not practicing religion. आम्ही धर्माचा सराव करत नाही. तो ये करो वो करो ये करो फिर प्रभु देगा. नहीं. प्रभु कृपालु है. प्रभु कृपा से देता है, फुकट देता है, फ्रीली देता है. मोफत Because of देतो. Jesus. येशू ख्रिस्तामुळे देव आपल्याला सर्व गोष्टी मोफत देतो. Amen. आमेन. Jesus brought grace. आणि येशूने कृपा आणले. After he paid for every wrong that we did. आणि प्रत्येक चुकीच्या गोष्टी जे आम्ही केले त्याच्या भरपाई केल्यानंतर God is a righteous God. देव एक नीतिमान देव आहे. Every sin penalty has to be paid. प्रत्येक पापाची दंडाची भरपाई झाली पाहिजे. Who will pay? कोण त्याची भरपाई A करणार? sinner. पापी. पापी कैसे भर सकता है पाप? निष्पाप चाहिए पाप का वेतन भरने के लिए. वो एक केवल प्रभु यीशु. Amen. 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 He paid not only for Christian sins, he paid the sins of the whole world. आणि फक्त ख्रिस्ती लोकांची पापाची फेड त्यांनी केली नाही पण पूर्ण जगाची पापाची त्यांनी That means भरपाई God केली आहे. wants everyone to be saved. त्याचा अर्थ आहे की देवाची इच्छा आहे की प्रत्येक लोकांच्या तारण झाले पाहिजे. Amen. आमेन. He loves everyone. आणि देव प्रत्येकांवर प्रीती Now करतो. after he paid it all, आणि सर्व गोष्टीची फेड केल्यानंतर now he doesn't say, अभी मेरा मुट्ठी में सब आशीर्वाद देने का क्या नहीं. मैं डिसाइड करूंगा. चलो तू उपास कर फिर देता हूं. तू पहाड़ पे चढ़ गया फिर देता हूं. ऐसा बोलता है वो? नहीं. He chose to give you free. आणि देवाने निवडले तुम्हाला मोफत देण्यासाठी. Hello. He never changes. आणि देव कधीच बदलत नाही. What a good God. आणि किती महान देव. It is God's choice. आणि ही देवाची निर्णय आहे. I will give them free. मी त्यांना मोफत देणार. I suffered. I means Paul ne, Jesus. आणि येशू म्हणतो मी त्यांना सर्व मोफत देणार. He suffered. आणि त्यांनी दुःख That सोसले. suffering on the cross आणि तो क्रूसावर जो दुःख सोसणे होता was for us. तो आपल्यासाठी होता. For our sin. आपल्या पापांसाठी होता. Look at the cross. आणि क्रूसाकडे बघा. How much he suffered. आणि किती येशूने दुःख सोसले. And he died. आणि आपल्यासाठी मरण पावले. Amen. आमेन. And he rose up. आणि पुन्हा उठले. And now he's brought grace आणि आता येशूने कृपा आणले आहे. that you can receive it
freely. जेणेकरून तुम्ही ते मोफतरित्या प्राप्त करू शकत आहे. But many Christians don't know this. पण अनेक ख्रिस्ती लोकांना ही गोष्टी They are माहिती नाही. living in Christian religion. ते ख्रिस्ती धर्मामध्ये जगत आहे. Religion को सिर्फ ऐड किया Christian, बस उतना ही फर्क है. It's also religion. आणि ख्रिस्तीपणामध्ये त्यांनी धर्माची जोड केली आहे आणि ती देखील धर्मच आहे. Christianity is not a religion. ख्रिस्तीपणा एक धर्म नाही It's a relationship of life. आणि ती जीवनाची नातेसंबंध आहे. Because you're a son of God. कारण तुम्ही देवाचे पुत्र आहे. He becomes your father. देव तुमचा पिता होतो And he blesses you आणि देव तुम्हाला आशीर्वाद देतो. based on that relationship. आणि त्या नातेसंबंधाच्या आधारे Religion makes you a servant. धर्म तुम्हाला एक चाकर बनवतो. चलो पहला काम करो, फिर देता पैसा. हमारा बॉस क्या फुकट देता है क्या पगार? हेलो, कंपनी में Does he give you free payment? आणि तुमचा साहेब तुम्हाला मोफत पगार देतो का? नहीं, काम करने को लगाता है. रिलीजन भी ऐसा काम लेता है, फुकट नहीं देता है. So there is the Christian religion. म्हणून एक ख्रिस्ती धर्म आहे. You fast, you pray, you cry, you do this, do that. तुम्ही उपवास करा, प्रार्थना करा, रडा, असं करा, तसं करा. You're trying to buy God's favor. आणि तुम्ही देवाचा अनुग्रह विकत घ्यायचा प्रयत्न That's a करत great आहे. insult to God. आणि ही देवासाठी मोठी अपमानाची गोष्ट You आहे. reject Jesus. तुम्ही येशूचा नाकार करता. Know this well हे जाणून घ्या and be happy. आणि आनंदित व्हा. Grace makes you happy. कृपा तुम्हाला आनंदित करतो. Amen. You know, Amen. I wanted to share more, but we don't have time. Just 2-3 minutes? Okay. Okay. So, God's plan for you was before even we were born. आणि तुम्ही जन्म घेण्याच्या आधीच देवाने तुमच्यासाठी योजना केली होती. I want to speak to you about material and financial prosperity. आणि वास्तविक व आर्थिक उन्नतीविषयी मला तुमच्याशी बोलायचं होतं. Remove that poverty mentality. आणि दरिद्रीची जी मानसिकता आहे ती काढून टाका. You may have been born poor, आणि तुम्ही गरीब कुटुंबात जन्म but you घेतले don't असेल, need to live poor पण तुम्हाला गरीब राहायची काय गरज नाही. because you're born again. कारण तुमच्या नवीन जन्म झालेली आहे. Entered into the riches of Christ. आणि ख्रिस्ताच्या श्रीमंतीपणामध्ये तुम्ही प्रवेश Financial करा. blessing begins with the right knowledge. आणि आर्थिक आशीर्वाद सुरू होतो योग्य ज्ञानाने. बहुत लोग हम लोगों ने सीखा है कि ना गरीबी प्रभु को अच्छा लगता है, जितना गरीब है प्रभु का गौरव होता है. वो मेंटालिटी रख के जब भी ब्लेसिंग आया हमको नहीं मिला. अमीर लोगों के विरुद्ध बात करने का, ओ तो अमीर, वो बहुत पैसा वाला है. ये सब बात कर करके नेगेटिव मेंटालिटी बना के लिया ताकि पैसा आया तो तुम्हारे पास नहीं आता. उतना ही तुमको जेलसी होता है, वो अमीर है, वो क्या अमीर है, अरे वो ऐसा फुकट पैसा कमाए इधर. सी ऑल नेगेटिव टॉक्स. बघा सर्व नकारात्मक विचार. We have built up that negative mentality. आम्ही ही नकारात्मक मानसिकता बांधलेली आहे. God doesn't want you to be poor. आणि देवाची इच्छा नाही की तुम्ही गरीब असले पाहिजे. I wanted to teach you that. मला अधिक तुम्हाला शिकवायचं It होतं. begins with the right mentality. आणि ही योग्य मानसिकताने सुरू होतो. Stop cursing the rich people. आणि श्रीमंत लोकांना शाप द्यायचा बंद करा. Amen. Amen. Stop thinking negative. आणि नकारात्मक विचार करायचा बंद करा. You ask anyone, तुमको पैसा नहीं चाहिए, गरीब रहेगा चलेगा, उन लोग बोलेंगे हाँ बोलेगा. हाँ, हेलो. You have a responsibility. तुमच्याकडे एक जबाबदारी आहे. Amen. आमेन. Don't leave your job. तुमच्या नोकरी सोडू नका. God has given you talent to earn. देवाने तुम्हाला कसब दिलेले आहे कमाई करण्यासाठी. There are Christians who left the job. आणि असं ख्रिस्ती आहे ज्यांनी नोकरी सोडून दिली आहे. Why? का? You know, that's why the unbelievers blame. ये अच्छा काम कर रहा था, जब से चर्च में जा रहा है वो नौकरी छोड़ दिया और प्रभु प्रभु करते बैठता है. See this? It's giving a wrong example. आणि हे चुकीचं उदाहरण देतो. The Bible says, if you don't work, don't eat. शास्त्र म्हणत आहे जर तुम्ही काम करत नाही मग खाऊ नका. Amen. आमेन. Money doesn't come from heaven. आणि जी पैसा आहे स्वर्गातून येत He नाही. gives the power, the anointing आणि to be ते rich. सामर्थ्य देतो, अभिषेक देतो श्रीमंत होण्यासाठी. Amen. आमेन. Hello. No, finished. Okay.